पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं त्या बोलत होत्या. ते तिचं बोलायला होतं. मी त्या ठिकाणी होतो, बाईट होतो आपल्या समोर, तिथेही त्या आल्या. तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, मी सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये बोलत होत्या. मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता. खरं महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता. हजारो महिला मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौ असेल, देशभर त्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही. आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या. आणि असंच मोर्चाचं आयोजन नियोजन त्या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं. आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची पूर्ण झालेली होती. खरं आहे, तर मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात. त्यावेळेला थोडीफार प्रमाण पोटी होत असते, मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं त्या बोलत होत्या. ते तिचं बोलायला होतं. तिचं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट होतो आपल्या समोर, तिथेही त्या आल्या. तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, मी सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, मध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नाही. आणि पोलिसांनी त्याला समोरचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची टीम फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या. त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये मी रस्ता क्लिअर करतोय आणि पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघामध्ये त्यांनी पाणी बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. ही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्याला चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी की संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं एकदा उद्या बोलू दे, त्यांना काय बोलत असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्या. एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता. खरं महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या मदत बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते, याच्यात सर्वांना कल्पना आहे. पुन्हा मी सांगेल पुढच्या वेळी आम्ही अशी काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत नव्हतं. त्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारी करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रिक्षा परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा त्रास लोकांना झालेला झालेला आहे. मी मान्य करतो. प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये खूपच असतो, ठीक